स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका आणि गाफीलही राहू नका. आणि मगाशी यादीचं कोणी म्हटलं यादी, तुम्ही म्हणाले यादी कशी भगवद्गीतेसारखी वाचायची. खरं आहे तुमचं म्हणणं, यादीवरच सगळं आहे. यादी तुम्ही नीट वाचा. आता मला वाटतं जिल्हा परिषदच्या याद्या जाहीर झाल्या 8 तारखेला आणि काहीतरी 14 तारखेपर्यंत त्याचा आक्षेप घेणं आहे. त्या नीट बघा. तुमच्या हक्काची माणसं त्या यादीमध्ये नसतील तर मतदान करू शकणार नाहीत. चुकीची नावं त्या यादीत असतील तर ती मतदान करतील तुमच्या विरोधामध्ये आणि आपला जिंकणारा उमेदवार पराभूत होऊ शकतो. हा धोका लक्षात घ्या. हा धोका लक्षात घ्या आणि यादी अतिशय पद्धतशीरपणे यादीचा अभ्यास करा. आपल्या हक्काची माणसं जी आहेत की नाही ती बघा. नसतील तर ती यादीमध्ये समाविष्ट करण्याची संधी आहे. पालकमंत्री, तुम्ही हे सगळं जे काय जे लोक या ठिकाणी आपले आमदार, खासदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे जे आहेत यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला. नाही तर गटप्रमुख करेल, बूथप्रमुख करेल, शाखा प्रमुख करेल. बिलकुल असं चालणार नाही. यादीमध्ये नाव नसेल तर मतदानाच्या दिवशी तुम्ही मतदान करू शकणार नाही. तुम्ही किती प्रचार करा, किती काही करा, पण यादी महत्वाची आहे. यादी 1, 2, 4 मतांनी देखील आपला उमेदवार पराभूत होऊ शकतो.